बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा देशभरात असताना तेलंगणातील काँग्रेसचा नवनिर्वाचित आमदार एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांच्या भेटीला पोहोचला। तेलंगणाच्या जुबली हिल्स मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ओवैसी यांच्या पाठिंब्यानं नवीन यादव यांनी बाजी मारली। नवीन यादव काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले होते। त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली। जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली। निवडणूक जिंकताच नवीन यादव एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांच्या भेटीला पोहोचले। दोघांच्या भेटीनं राजकारणातील सेटिंग गेटिंग आणि नवीन समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या 3 निवडणुकांमध्ये काँग्रेसचा जुबली हिल्स मध्ये पराभव झाला, पण यंदा एमआयएमच्या मदतीमुळे काँग्रेसनं विजय मिळवला। 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजरुद्दीन रिंगणात होते, पण त्यांचा पराभव झाला। भारत राष्ट्र समितीच्या मगंती गोपीनाथ यांनी त्यांना पराभूत केले। मगंती 2014 पासून जुबली हिल्सच्या आमदार राहिल्या। 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत अजरुद्दीन यांनी 64,212 मतं घेतली होती, पण बीआरएसच्या तिकिटावर लढत गोपीनाथ यांनी 80,559 मतं घेतली। त्यावेळी एमआयएमच्या उमेदवारानं 7,848 मतं मिळवली। आमदार मगंती गोपीनाथ यांच्या निधनानं जुबली हिल्समध्ये पोटनिवडणूक लागली। बीआरएसनं मगंती यांच्या निकटवर्तीय मगंती सुनीता यांना उमेदवारी दिली। या निवडणुकीत काँग्रेसचे नवीन यादव, बीआरएसच्या मगंती सुनीता आणि भाजपचे लंकाला दीपक रेड्डी यांच्यात लढत झाली। जुबली हिल्स मधील बीआरएसच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि उमेदवार नवीन यादव यांनी डावपेच आखले। बिहारमध्ये केलेली चूक टाळण्यात आली। या जागेवर उमेदवार देऊ नका अशी विनंती नवीन यादव यांनी ओवैसींना केली। ओवैसी तयार झाले, त्यांनी उमेदवार दिला नाही। त्याचा फायदा यादव यांना झाला। काँग्रेस आणि बीआरएस मध्ये थेट लढत झाली। त्यात काँग्रेसनं बाजी मारली आणि बीआरएसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला।